एक नवीन चॅप्टर सुरू करू आपण. सरासरी याला ऍव्हरेज म्हणतात किंवा त्याला हिंदीमध्ये औसत म्हणतात. औसत. बघा, औसतचं एक स्ट्रक्चर आहे. त्याच्यामध्ये तर सरासरी जर काढायची असेल तर ती दिलेल्या संख्यांची ही वस्तू असतील, ही संख्या असतील, तू जो आहे ना मधला उडवर इकडे कुठेतरी बस, अरे इकडे कुठेतरी बस किंवा मागे जा किंवा तिच्या मागे जा, घरी जा, जरा मोकळे व्हा. म्हणजे तो काही बडबड नाही करत होता, पण असे हे नको करा, म्हणजे कॉन्सन्ट्रेट होत. मी असं नाही म्हणणार वाईट नको वाटू द्या, वाईट वाटू द्या, पूर्ण फोकस माझ्यावर करा. मला थोडसे हे झालं ना इथे, थोडसे हे सेन्सर एकदम जास्त जागृत आहे. थोडसे हे झालं म्हणजे असं जाणवलं मला, मी डिस्टर्ब होतो आणि मी डिस्टर्ब झाला म्हणजे सरकारचा पैसा व्हायचा, सरकारी पैसा लागला समजलं. देशाचं जर वाईट होत असलं तर आमचं रक्त खवळलं, आमचं म्हणजे आपल्या सगळ्यांचं खवळलं पाहिजे. देशाचा एक वाया नाही गेला पाहिजे, आपलं जीवन देशासाठी असलं पाहिजे. देश म्हणजे तुम्ही आम्ही सगळे, समजलं. एक मिनिट एक पैसा वाया नाही गेला पाहिजे. जाऊ दे. तर सरासरी म्हणजे काय, दिलेल्या संख्या असतील, दिलेल्या वस्तू असतील, काही असतील, त्या ग्रुप मध्ये दिलेल्या असतील, त्यांना एकत्र केलं, त्यांची बेरीज केली आणि ते किती ग्रुपमध्ये त्याला डिवाइड केलं. म्हणजे आता सगळ्या ग्रुपमध्ये समान वाढायचं ठरवलं. वेगवेगळ्या डिफरंट मध्ये ग्रुपमध्ये ते होते, पण आता समान वाढायचं ठरवलं. तर ते समान किती वाटले जातील त्याला म्हणतात ऍव्हरेज. म्हणजे काय, तर बघा एक साधी गोष्ट आहे. एक समजा 4 टोपले आहेत, 4 टोपल्यांमध्ये एका याच्यात 10, एका याच्यात 15, एका याच्यात 22, एका याच्यात 30 असे आंबे आहेत. आता 10, 12, 22, 30 असे आंबे आहेत. या सगळ्या टोपल्या, 4 टोपल्या सगळ्यांमध्ये सारखे आहे का, सगळ्यांना एकत्र केलं, सगळ्यांना एकत्र केलं आणि आता 4 टोपल्या आहे, 4 टोपल्या गेल्या, तर प्रत्येक टोपलीमध्ये समान किती येतील त्याला म्हणतात ऍव्हरेज. समजलं. किती आहे, तर 10 अधिक 22 अधिक 12 अधिक किती टोपल्या आहेत त्या, 4 टोपल्या. मग किती आहेत, मग आता याच्यात बघा यांची काय करायची, बेरीज करायची. म्हणजे सरासरीचं एक स्ट्रक्चर आहे. काय स्ट्रक्चर आहे, तर इथे वर काय असते, एकूण बेरीज असते. काय असते, एकूण बेरीज. आणि खाली जे असते ती एकूण संख्या असते. एकूण संख्या, संख्या म्हणजे किती आहेत ते, समजलं. किती आहेत ते म्हणजे एकूण संख्या, आणि एकूण बेरीज म्हणजे त्या संख्यांची बेरीज, समजलं. तर इथे किती आलंय बघा, 10, 20, 30, 40, 70, 74/4. मग किती येईल ते, 4 आहे, 4, 4 32, 4 25. म्हणजे प्रत्येक टोपलीमध्ये 18.5 18.5 असे. लक्ष आलं. मग आता हे 18.5 18.5 4 मध्ये येते. ऍव्हरेजचा अर्थ काय, की सर्वांना समान किती येईल ते काढा. आता तुम्ही जेव्हा तुमचे मार्क्स काढतात, मार्क्स तुम्हाला विचारलं होतं की तुम्हाला बीए मध्ये किती होते, बीएससी मध्ये किती होते, म्हणजे तुम्ही जे शिकलेले त्याच्यामध्ये मार्क्स किती होते, तर तुम्ही असं सांगतात का तिथे असं की इंग्लिश मध्ये 75 होते, हिंदीमध्ये 80 होते, संस्कृतमध्ये 90 होते, असं सांगतात का तुम्ही. तुम्ही काय सांगतात, 88% होते, 85% जास्त आले, 65% होते, 60% होते, असं सांगतात तुम्ही. तर हे टक्के जे असतात हे काय असतात, एक प्रकारे ऍव्हरेजच असतो. काय असतो तो, एक प्रकारचा ऍव्हरेज. म्हणजे सगळ्या विषयांमध्ये
तुम्हाला समजा 80% पडले, तर तुम्हाला बघण्याचा दृष्टिकोन काय होईल माझा, की तुम्हाला इंग्लिश पण चांगलं येते, सगळ्या विषयांमध्ये तुम्ही चांगले आहे. समजलं, असा त्याचा अर्थ होतो. आणि समजा 40% पडले, याचा अर्थ एखाद्या विषयात जरी तुम्हाला समजा 80-90 असले, पण बघणाऱ्याचा दृष्टिकोन काय होईल, की सगळ्या विषयांमध्ये याला 50च्या खालीच मार्क मिळेल, तर त्याचे 40% झालेले. ऍव्हरेज याचा अर्थ तो. आणि दैनंदिन जीवनामध्ये ऍव्हरेज म्हणजे साधारण. साधारण म्हणजे काय, की सामान्यपणे हे आता वेगवेगळे आहे ना, हा एक मोठा आहे, हा सगळ्यात लहान आहे, तर सर्वांना जर समान केलं तर साधारण काय होईल, तर साधारण 18.5 होईल. लक्षात आलं? मग साधारण जर 18.5 होईल, याचा अर्थ काय, की सगळ्यांमध्ये सारखा तो असेल. लक्षात आलं? मार्क्स जर काढायचे असले, मार्क्स ऍव्हरेज काढायचा असला, तर आपल्याला टक्केवारी कशी काढायची हे माहिती आहे तुम्हाला. काय करायचं टक्केवारीमध्ये, त्यांची बेरीज करायची, किती पैकी पडले त्या टक्क्यात, जे एकूण बेरीज, त्यांची बेरीज, पण च्या पैकी, कोणापैकी, आणि गुणीला 100 केले तर शेकडा निघतो, म्हणजे आपलं हे पर्सेंटेज निघतं. जर सगळ्यांची बेरीज आणि किती आहेत ते विषय, किती आहेत, काय आहे, किती संख्यांमध्ये ते डिवाइड आहे, ते डिवाइड केलं तर एकामध्ये ऍव्हरेज किती तो मिळतो. समजलं? ऍव्हरेज का काढलं जातं माहितीये का? ऍव्हरेज का काढलं जातं? आता समजा इथे बसलेले विद्यार्थी आहेत, कोणी 20 वर्ष, कोणी 22 वर्ष, कोणी 23, कोणी 24 असे बसलेले, त्यांचा सगळ्यांचा ऍव्हरेज काढला तर मी काय म्हणेल की इथे बसलेले विद्यार्थी ऍव्हरेज 22 वयाचे आहेत, असा ऍव्हरेज काढला जातो. तर तो वेगवेगळ्या माहितीचा बोध होण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. समजलं? आता मग एकूण बेरीज, एकूण संख्या, तुम्हाला साधे साधे ऍव्हरेजचे गणित येतात. कोणकोणते, तर कुठल्या तरी संख्या दिल्या, अशा संख्या दिलेल्या, तर त्याने असं म्हटलं की 5, 13, 20, 25, 40 याचा ऍव्हरेज काढ, तर तुम्हाला लगेच उत्तर येईल. काय करायचंय, फक्त यांची बेरीज करायची आणि छेदामध्ये काय किती करणार आहे, किती येते, 2, 3, 4, 5, त्यांची बेरीज करणार, एवढं माहिती आहे का? आणि छेदामध्ये किती, समजलं? आता याच्या पलीकडे आपण ज्या गोष्टी शिकणार आहे, अशा गणित पडतात कधी कधी ग्रुप डी मध्ये पडतात. ग्रुप डी जेव्हा मी म्हणेल याचा अर्थ फक्त RRB ग्रुप डी नाही बरं का. ग्रुप डी चा अर्थ असा होतो की तुम्ही ज्या सगळ्यात छोट्या लेवलच्या म्हणजे 10वी 12वी परीक्षा देतात, 10वीवर परीक्षा दिली वगैरे, त्याला ग्रुप डी पकडा. कॉन्स्टेबल वगैरे ग्रुप डी च्या परीक्षा, पोलीस वगैरे भरती होतात, समजला का? त्याला आता नवीन शब्द लेव्हल 1 असा आलेला आहे. मी जेव्हा ग्रुप डी म्हणेल तर रेल्वेत पडताय प्रश्न असं समजायचं नाही. हा, आता इथे बेरीज करणार आणि काय करणार त्या संख्या, तिचे काही प्रश्न घ्यायची गरज आहे का, असेल तर सांगा, हेच लिहून घ्या वाटतं. त्याच्यामध्ये जे प्रश्न पडतात ते याच सूत्रावर सगळे फिरतात. तर ऍव्हरेज काढायचं एक सोपं सूत्र आहे. फक्त तिथे काळजी काय घ्यायची ते आपण बघून घेऊ. बघा कसं, आता ऍव्हरेज साठी काही जण खूप वेगवेगळे नियम पाठ करतात, 8-10 वेगवेगळे सूत्र पाठ करतात शॉर्टकट सोडवण्यासाठी. काही करायची गरज नाही, फक्त काय आहे त्याच्यामध्ये समान ते आपल्याला बघायचं. आता अशी जर रॅन्डम संख्या दिलेल्या असल्या, 5, 10, 15 काहीतरी संख्या दिलेल्या आहे आणि सांगितलं की याचा ऍव्हरेज काढा, तर असं नाही की काही थिअरॉटिकल गणित असतात की सचिनने त्याच्या 10 इनिंग मध्ये खालीलप्रमाणे केले, 72, 75, 71, 0, 12, 14, 17 असे काहीतरी ते रन दिले, त्याचा ऍव्हरेज काढा. तर तुम्ही औषध त्याच्यामध्ये पाहिलं असेल ना, क्रिकेट बघताना त्याची सरासरी किती आहे दिलेली असते ना, ते 50च्या वर आहे वगैरे वगैरे, त्याच्यावरनं तो बॅट्समन कसा आहे, चांगला आहे की वाईट तो ठरतो की नाही, म्हणजे ऍव्हरेजचा उपयोग किती होतो. तो किती इनिंग खेळलेला आहे, समजा 10 इनिंग खेळलेला आहे आणि त्याने किती रन केले, सगळ्यांची बेरीज करू, मग 500 रन केले समजा, 500/10 म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये तो किती रन करतोय, 50 रन करतोय. मग याचा अर्थ असा झाला का की प्रत्येक वेळी तो 50 करतोय, याचा अर्थ असा नाही, पण ऍव्हरेज जो आहे साधारणपणे तो त्याची क्षमता आहे की तो 50 रन करू शकतो. समजलं? त्या क्षमतेवरनं निवडल्या जातात गोष्टी. समजलं? म्हणजे जर तुम्ही 7 दिवस काम करतायत, 7 दिवसांपैकी एकाला आहे, म्हणजे एक जण कमवतोय 500 रुपये 7 दिवसामध्ये आणि एक जण कमवतोय 700 रुपये. समजलं? आता याचा जर ऍव्हरेज करायचा म्हटला तर ऍक्च्युअली किती दिवसात काम करतोय ते बघावं लागेल.
म्हणजे हा जर एका दिवसात 500 कमवतोय आणि आज दररोजचे 100 कमवतो, तर मग ऍव्हरेज कोणाचा आहे, चांगला कोणाचा आहे तो सांग. परत बघा, 7 दिवसात 2 जण, 7 दिवसात 500 कमवतोय, 7 दिवसात 700 कमवतोय, ऍव्हरेज कोणाचा चांगला आहे तो सांग. हा एका दिवसात कमवतोय, एका दिवसात म्हणजे तो एक दिवसच काम करतो आणि 7 दिवसाचे त्याला 500 मिळतात, विचार करा. आणि हा प्रत्येक दिवशी 100 कमवतो त्याला 700 मिळतात. चांगलं आहे. बघा आता एक लक्षात ठेवा, याच्यात 2 गोष्टी आहे. पहिली गोष्ट, 7 दिवसांचा जर ऍव्हरेज काढायचा असला तर ज्याची बेरीज जास्त तो ऍव्हरेज चांगला. कळतंय? 500/7 करा, 700/7 करा, हा जास्त येईल ना, समजला. पण त्याने जर म्हटलं की हा 500 रुपये 4 दिवसात कमवतो आणि हा 700 रुपये 5 दिवसात कमवतो, तर त्याच क्लासमध्ये एक्झाम आपल्यामध्ये एक पद्धत आहे, लक्षात ठेवा. शिकवणारा बोललेलं असतं, अरे हरभरे खाली पडले पाहिजे म्हणून. लेट कस काय झालं रे बाबा, म्हणजे काही पार्टी होती का एक साथ? नवीन नवीन मॅच आहे का, हे बोलून टाक. लक्ष द्या. आता जे आलेले आहेत, त्यांनी कुठलाच प्रकारचा गोंगाट करू नका, हेच करू नका. बसा, जिथे जागा मिळेल तिथे बसा, काहीच टेन्शन घेऊ नका, काहीच सुरू नाही यायचं. फक्त गणित सुरू, काहीच करणार नाही तुम्हाला आता, कारण पहिला जो होता पिक्चर 5 मिनिटाचं ते गेलेलं आहे. आता जे कळेल ते तुम्ही समजून घ्या, समजेल पुढेही समजेल, पण आता लक्ष द्या. समजलं? 100 रुपये 500 4 दिवसात कमवतोय, मग तिथे जर केलं तुम्ही तर 500/7 आणि 700/7 याचा चांगला आहे. समजलं? साधे साधे गणित आपल्याला येतात, त्याच्यामध्ये ऍव्हरेज आपल्याला कुठलाही काढता येतो, लॉजिकल. फक्त आता काही तुम्ही जे प्रश्न, काही जे पाठ करतात, त्याच्यामध्ये पाठ करणारे सूत्र पाठ करतात, सूत्र पाठ करायची गरज नाही. फक्त समजून घ्या की ऍव्हरेजचं जसं एक सूत्र आहे की एकूण बेरीज छेद एकूण संख्या, तसं एक सूत्र असं आहे ऍव्हरेज. ऍव्हरेज म्हणजे सरासरी बरोबर काय, तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2. आता 2च संख्या घेतोय ना आपण इथे, पहिली घेतोय आणि शेवटची घेतोय, 2च संख्या घेतोय आणि छेद 2 करतोय. 2 का? कारण जितक्यांची बेरीज तुम्ही वर घेणार तितके छेदात असले पाहिजे ना, मी 2 संख्या घेतोय म्हणून 2 छेद. समजलं? हा एक सूत्र आहे. फक्त हे वापरायचं कुठे, तर ज्या ज्या ठिकाणी अंकगणितीय श्रेणी असेल. अंकगणितीय श्रेणी म्हणजे काय, तर अशी शृंखला, अशी संख्यांची शृंखला जिथे त्यांच्यामध्ये गॅप सारखा असेल, त्यांच्यातलं डिस्टन्स सारखं असेल. उदाहरणार्थ 1 2 3 4, त्यांच्यामध्ये गॅप किती, 2 - 1, पुढचं पद वजा मागचं पद, याला म्हणतात गॅप. तर ते किती इथे, एक आहे इथे, एक आहे, एक आहे, सारखा गॅप आहे. मी जर असं म्हटलं की 5 9 13 17 आणि 16, त्याच्यामध्ये 9 - 5 4 आहे, 13 - 9 4 आहे, 17 - 13 4 आहे. जे यांच्यामध्ये गॅप कितीचा आला, 4 4 4, म्हणजे समान गॅप. ज्या ज्या ठिकाणी समान गॅप असेल त्या त्या सर्व ठिकाणी हे सूत्र लागू होतं. उदाहरणार्थ काय, समजा आता मी जर हे सोडायचं म्हटलं, 5 हे पूर्ण 99, 1 पासून या संख्या किती आहे, 99 पर्यंत. आता याचा सूत्र पाठ करतात काही की क्रमागत संख्यांचा ऍव्हरेज, ते पाठ वगैरे नको करा. क्रमागत संख्या आहे म्हणजे गॅप सारखा आहे ना, तो 1 2 3 4 यांच्यामध्ये गॅप सारखा आहे. जर तुम्ही पारंपरिक पद्धतीने सूत्राने जर काढायचं म्हटलं तर 1 + 2 + 3 असं 99 पर्यंत बेरीज करावी लागेल.
आणि किती संख्या आहेत त्या, तर 99 छेदात 99 करावं लागेल. मग इतकं शक्य आहे का आपल्याला लवकर? पण इथे गॅप सारखा असल्यामुळे आपलं सोपं काय, की आपल्याला फक्त काय घ्यायचंय, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद 2. मग पहिली संख्या किती आहे, 1 अधिक शेवटची संख्या किती आहे, 99 छेद 2. म्हणजे किती येईल तिथे, 100 छेद 2, 50 ऍव्हरेज. आता अशी शृंखला आहे समजा, हे म्हटलं इथपर्यंत आहे समजा. आता जर इथे म्हटलं की यांचा ऍव्हरेज काढा, तर दोन पद्धती. पहिली पद्धत काय, की या सगळ्यांची बेरीज करा आणि किती संख्या येते, 1 2 3 4 5 6 7 8, छेदामध्ये 8 करा. बेरीज करणार तुम्ही, 5 आणि 9 13 13 26 वगैरे हे करणार तुम्ही. मग याला वेळ लागेल आपल्याला. पण तुम्हाला माहिती आहे की यांच्यामध्ये गॅप कितीचा आहे, 4चा आहे. आणि गॅप कसा काढायचा असतो, तर पुढची संख्या वजा मागची संख्या. समजलं, आजूबाजूला ज्या संख्या येतात ते पुढची संख्या आणि मागची संख्या असं काढायचं. आता याच्यामध्ये गॅप 4 4चा येतो हे माहितीये. मग इथे जिथे गॅप सारखा, गॅप कितीचा असला पाहिजे, कितीही असला जातो, फक्त तो सारखा असला पाहिजे. समजला, हे संख्या कुठूनही सुरुवात झालेल्या असल्या तरी चालते. आता हे 5 पासून सुरू झाली, 1 पासूनच झाली पाहिजे अशी काही गरजेची आहे का, नाही. मग यांच्या पहिली संख्या कोण आहे, 5. शेवटची संख्या किती आहे, 33. 5 आणि 33 किती होतात, 38. 38 छेद किती करणार, 2. म्हणजे किती, 19. म्हणजे यांचा ऍव्हरेज किती, 19. लक्षात कळतंय, लिहून घ्या, हे लिहून घ्या. की समान अंतर जर असेल तर त्याची सरासरी 2 याने काढा. आणि समान नसतील, म्हणजे अंतर समान नसेल, मग त्यांची डायरेक्ट बेरीज घ्यायची. आता एकदम सोपे सोपे गणित आहे, याच्यावर आपण पुढे जाऊ. प्रश्न लिहा, 23 आणि x यांची सरासरी 40 आहे, तर x बरोबर किती, x बरोबर आता आपल्याला सरासरीचा फॉर्म्युला माहिती आहे, सरासरी बरोबर बेरीज संख्या माहिती आहे तुम्हाला. मग सरासरी इथे सरासरी दिलेली आहे, सरासरी दिलेली सूत्रामध्ये किती गोष्टी आहे, 3. आणि एक सूत्र म्हणजे म्हणजे समीकरण, समीकरण इक्वेशन असा शब्द आहे. याचा अर्थ अशी क्रिया ज्याच्यावर ज्या माहिती नसलेल्या गोष्टी काढल्या, दुसरं काही नाही. याच्यात 3 गोष्टी आहेत. एक समीकरण असेल तर एक माहिती नसलेली गोष्ट निघते, एक समीकरण असेल तर एक माहिती नसलेली, 2 समीकरण असले ते तुम्ही पाहिलं असेल ना कधी, x प्लस वाय बरोबर इतके, x मायनस वाय बरोबर तितके, 2x प्लस वाय, असं 2 समीकरण असले असे दिलेले तर 2 माहिती नसलेल्या गोष्टी, 3 समीकरण तितके माहिती नसलेल्या गोष्टी निघतात विचारल्या असल्या तर. आता याच्यामध्ये एकच गोष्टी एकच निघेल असं अर्थ नाही, यात 3 गोष्टी आहेत. कुठकुठल्या, सरासरी आहे,
त्यांची बेरीज आहे आणि त्यांची एकूण संख्या आहे. तर यांच्यापैकी दोन कुठल्या तरी दिल्या पाहिजे, यांच्यापैकी दोन कुठल्या तरी दिल्या पाहिजे. मग हे स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये सरासरी किती आपली 40, सरासरी किती 40, आणि त्या संख्यांची काय करायची आपल्याला वर बेरीज करायची. कोणकोणत्या संख्या आहेत? 11, नंतर 23 अधिक तिसरी संख्या माहिती नाही म्हणजे x आहे. किती संख्या आहेत त्या? 1 2 3 झालं. आता हा 3 जो इथे भागीला आहे तो इथे जाताना काय गुणिला 40 गुणिला 3 किती होतील? ते 120 होतील. आणि 11 आणि 23 यांची बेरीज होईल, कारण या संख्या आहेत. हा अक्षर त्याच्यामध्ये मिळवला जाईल का? काही काही जण काय करतात, यांची बेरीज किती आली? 34. 34 अधिक x म्हणजे 34x असं करतात. प्लस x असा नाही, गुणाकार गुणाकार असला समजा असा बघा 5 गुणिले 25 असं हे समजा, तर इथे काय होतं? 5 गुणिले 25 125 आणि हा गुणिले म्हणून असा लिहिला. लक्षात आलं? आणि असं जर असलं 5 हे नाही सोडवता येत आपल्याला. हा याच्यातला कॉमन काढून ते त्याचं स्ट्रक्चर बदलवता येत. बेरीज डायरेक्ट हा जर एक्स असला तर 5 1 25 1 दोघी मिळून 30 एक्स असं केलं जातं. समजलं? काही जण म्हणतात हा 5 आणि हा एक्स आणि 2x निघाला तर तो 2x वगैरे नसतो, याच्यातला कॉमन निघतो. हा 5 असा होतो तो 5 आणि 25 गोष्टी फक्त लक्षात ठेवा. कॅल्क्युलेशन मध्ये थोडीशी चूक जी असते आपली ते सुधारून घ्यायची, पुढे जाईल. आता बघा इथे किती आले? 34 अधिक 34 इथे प्लस आहे, मला इकडे पाठवा. एकाने प्रश्न विचारला मला की इकडे तिकडे का पाठवता? नको पाठवू, नाही पाठवलं उत्तर येण्यासाठी. मग हे इथे पाठवलं 34 काय होईल? 120 म्हणून 34 किती होतात? 80 म्हणजे x ची किंमत किती झाली? 86. काय तिथल्या तिथे करायचं म्हणजे त्यांची मग काय आणि मोडली कुठल्याच प्रकारे मानतो मला यांची सरासरी चार संख्या 0.05 0.09 2.7 0.04 यांचा आता सगळ्यात काही किती संख्या आहे? 0.05. आता यांची बेरीज करायची आपल्याला. मी काय करतो, आता पॉइंटचे गणित जे असतात हे मनातल्या मनात असली तर सोडायची. तुम्हाला काय सांगितलं, बेरीज जर करायची असेल त्यांची तर काय करायचं? पॉइंट खाली पॉइंट लिहून घ्यायचे आणि मग बेरीज करायची. 0.05 0.09 2.7 आणि 0.04 असंच करायचं. इथे बाई इथे पॉइंट आणि मग सोडवायचं. इथे काही नाही म्हणजे 0. 5 आणि 4 9 9 9 18 चला 1
8 2.88 म्हणजे यांची बेरीज किती आली 2.88. आपल्याला सरासरी काढायची बेरीज छेद किती संख्या 1 2 3 4 संख्या. आता हे जे या आपण दशांश अपूर्णांकामध्ये शिकले ना हे भागाकार काय करायचं आपल्याला तर याला पूर्णांक करायचंय छेदात 4 याला 2 शून्य दिले तर खाली काय 2 शून्य आपल्याला ठेवावं लागतील. नंतर मग हे जे उत्तर येईल त्याला आपण ऍडजस्ट करू लक्षात आलं. मग आता हे सोडवा 28 4 2 8 म्हणजे 72/100. आता खाली उत्तर कशामध्ये दिलेले आहे त्याच्यानुसार सोडवायचं. उत्तर जर व्यवहारी अपूर्णांक आहे तर हे कसं सॉल्व्ह होईल 4ने भाग जातो ना 4ने कसं होईल याला 25 याला 4 परत जातो एखाद्याला मग तिथे उत्तर जर याच्यात असलं दशांश अपूर्णांकामध्ये असेल तर 2 शून्य छेदामध्ये या 2 संख्या म्हणजे 1 2 असं ऍडजस्ट होईल. कॅल्क्युलेशन मध्ये काही अडचण असेल तर आता कसं सोडवलं ते व्यवस्थित ठेवलं 0.02. आता याच्यामध्ये तुम्हाला पुढे लक्षात ठेवा तुम्हाला स्ट्रक्चर समजेल काय करायचंय तर बेरीज करायची छेदात इतके घ्यायचे हे सगळं समजेल. अडचण कुठे येईल अडचण सगळी येते कॅल्क्युलेशन ठिकाणी समजलं. म्हणून आपण सर्वात आधी जे चॅप्टर शिकलेले त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन वगैरे याच गोष्टी शिकल्या होत्या आपण हे वेगळं होतं का त्याच्यामध्ये. तर कॅल्क्युलेशन हे रोज करण्याची गोष्ट आहे रोज प्रॅक्टिस करण्याची गोष्ट आहे. कुठपर्यंत करायचं पास होईपर्यंत करायचं आणि एकदा पास झाले की मग शपथ घ्यायची परत घ्यायचा की मी गणित कधी बघणार समजलं. एकदाच लागून जायचं पण याच्याशी तोंड द्यावंच लागणार आहे आणि मॅथ सोडवायचं तर तुम्हाला कराव्याच लागणार आहे मजबुरी करण्यापेक्षा आनंद इथे अडचण आली आहे ना तुमच्या एव्हरेज 12 13 24 30 1 2 3 4 मोठा विचार शून्य किंमत संख्या किंमत दिली नाही तुम्ही असा विचार करा हे मार्क्स पडलेले मार्क्स पडले 5 12 म्हणजे आता तुम्हाला परीक्षेत म्हणजे काय इथे जितके पण घरी गेल्यावर जेव्हा तुम्ही विचारलं की कुठलं पुस्तक रेफर करायचं पुस्तक रेफर करा किमान 2-3 वेगवेगळे कुठल्या परीक्षेत
लक्षात मराठीतले बघून आता तुम्ही पुढील दुसरे हिंदी काही वाटत नाही पुढील भाग हे लक्षात ठेवा. 9 पटांची 3च्या पहिल्या 9 पट म्हणजे काय? पट म्हणजे पाडा बरं. पट म्हणजे पाडा. 3चा पाडा आहे. 3 आहे का 3 3 दुने 6 हे 3ची 3 पट आहे. 3ची 9 पट आहे. 5 पट आहे. पाडा तो त्या तुम्हाला हमेशा 8 17 9 पटांची आता पट 3ची पट घेतोय म्हणजे 3 3 3 3 गॅप तर सारखा पडतोय सगळ्यांमध्ये. गॅप सारखा 6 9 असे 3 9 27 पर्यंत जाईल. 9 पट म्हणजे समजलं. तिसरी पट 9वी पट यांची बेरीज केली आणि छेदनव केला तरी उत्तर मिळेल. पण आपल्याला जर त्यांच्या गॅप सारखा तर कुठलं सूत्र आपलं पहिली संख्या शेवटची काय तर 9 पट आहे ना म्हणजे 9 शेवटची संख्या हे 2च करायची लक्षात ठेवायचं. इथे कन्फ्युज होऊन जातो. 9 आहे तर 9 करायची 2 संख्यांची बेरीज करत 2 करायची. मग किती आले 15. किती आले 15. आता दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवा म्हणजे ते थोडस असे हेच करायचं आपल्याला. पण ऍव्हरेज म्हणजे काय असतो? ऍव्हरेज म्हणजे काय असतो? जर दिलेल्या संख्यांमध्ये गॅप सारखा असला गॅप तर मधली संख्या म्हणजे ऍव्हरेज असते. तर मधली संख्या म्हणजे ऍव्हरेज असते. आता मधली संख्या नसली तर मग त्या 2 मधल्या संख्या ते ऍव्हरेज. उदाहरणार्थ आता 3 6 9 12 हे समजा त्यांच्यामध्ये गॅप सारखा ज्या मधली संख्या 9 आहे. आता हे लगेच पण अशा खूप संख्या तर मधली म्हणजे दिलेल्या संख्या मोजायच्या +1 करायचं +1 आणि छेद 2 म्हणजे मधली 5 संख्या आहे. काय करायचं +1 करायचं म्हणजे किती झाल्या 6 त्याला भागीला 2 करायचं म्हणजे 3 म्हणजे तिसरी संख्या मधली संख्या आहे. 2 3 हे मधली संख्या तेव्हा इकडे 2 समजलं. लक्षात आता हे 9 होती ना संख्या 9 मग 9 संख्या मधली संख्या म्हणजे 9 अधिक 10 2 म्हणजे 5वी म्हणजे 15 बाकी नाही लक्षात सोडू काय आता 6 अधिक 7 7 झाले. याचं उत्तर किती 5/2 म्हणजे 3.5 आलं. मधली त्यांच्यामध्ये 3.5 झाले म्हणजे 3.5 कोणाच्या दरम्यान 3 आणि 4 तिसऱ्या आणि यांच्या एव्हरेज किती निघेल? तिसरी संख्या आहे चौथी संख्या यांच्या मधला निघेल. मग किती निघेल? याची बेरीज अधिक याची बेरीज छेद 2 निघेल. 12 अधिक 9 छेद 2 म्हणजे 21 5 निघेल. आणि तुम्ही मग इतके भागाकार करण्यापेक्षा पहिली आणि शेवटची करा. 18 अधिक 3 किती 21 छेद 2 ते चालू ना.
समजलं? तर हे फक्त लक्षात ठेवा. कारण याचा उपयोग दुसऱ्या गणितामध्ये, ह्या गणितामध्ये आणि याचा उपयोग दुसऱ्या होईल. लक्षात येते कोणत्या ठिकाणी पुढे गणित. तर हे हा प्रकार तीनाच्या पहिल्या 9 पटांचे म्हणजे बदलणार 11 पटांची, साताचा पहिली पट 7, 11वी पट 7, 11 साठी हे 2 करा, जे असेल ते उत्तर मिळेल. योग्य. शंभरच्या आतील, शंभरच्या आतील, शंभरच्या सर्व विषम संख्यांची सरासरी. शंभरच्या आत प्रश्न म्हणजे शंभरच्या आत किती असेल ना. आणि सरासरी पॉइंट मध्ये येते कशी येते काही त्यांना जे उत्तर असेल ते म्हणून त्याला 100च्या आत किती विषम संख्या आहे तर ते किती येते जाऊ. पण पहिली संख्या कोणती असेल 100च्या आत विषम संख्या. विषम संख्या गॅप किती जास्त, 2-2चा गॅप असतो. आणि विषम संख्यांमध्ये किती 2-2चा. लक्षात. तर पहिली संख्या कोणती विषम संख्या. आणि म्हटलं की सर्व विषम संख्यांचा ऍव्हरेज काढा असा जर प्रश्न किती झाला. सर्व विषम संख्यांचा ऍव्हरेज काढा सर्व असं जर म्हटलं तर काय येईल उत्तर. काढलं नाही का, कारण शेवटची विषम आहेत समजा जगामध्ये जितक्या शेवटची विषम संख्या कुठली. त्यात न थांबणारा विषय तो चालूच राहील. तो जितक्या संख्या लिहिणार तितक्या कमी पडतील ना त्या. पण 100च्या आत तर संपतील ना कुठेतरी. कुठे संपतील त्या 99 ला संपतील. म्हणजे पहिली संख्या काय असेल 1, शेवटची संख्या 99, 1 आणि 99 100/2 म्हणजे किती 50. आता इथे कन्फ्युज नाही व्हायचं, इथे कन्फ्युज व्हायचं नाही की 50 कसं काय समसंख्या उत्तर कसं काय. तर समसंख्या संख्या किती होत्या आपल्या 50 होत्या. टोटल संख्या किती होत्या 1 ते 99 मध्ये, 1 ते 100 मध्ये किती होत्या त्या 50 संख्या होत्या. मग मधली संख्या कोणती 50 अधिक 1 म्हणजे 51/2 म्हणजे 25. म्हणजे 25 आणि 26 संख्येच्या मधली संख्या. बघा 25वी संख्या कुठली होती तुमची 49 होती. 49 होती ना 25वी संख्या. मोजून पहा 1, 3, 5, 7 तर 25वी संख्या 49. आणि पुढची असेल 51. याच्या आणि याच्या दरम्यानची यांची बेरीज छेद 2 करावी लागेल. मग 51 आणि 49 छेद 2 हे 50 उत्तर असेल. लक्षात आलं. तर कुठे हे काही जे समजवतो याच्यासाठी मी, कारण काही जण विषम संख्या येऊ शकतो, येऊ शकतो काय नसतो तो वेगळा असतो. म्हणून तो कुठलाही यात कन्फ्युज नाही व्हायचं. 1-2 ले जर कन्फ्युजन तर ते काउंट नाही. बाकी मग सरळ सरळ जायचं आपल्याला, काम नाही घ्यायचं. 1, 99 समसंख्या किती आहे पहिली समसंख्या 2 शून्य. आता इथे ते शून्य घेतील पाहिजे आणि शेवटची तेव्हा 100च्या आत सर्व समसंख्यांची आणि 100 पर्यंत सर्व समसंख्यांची सरासरी किती ते आपल्याला. तर 100च्या आत जर विचारलं आत म्हणजे 100 आहे का 100 आहे का नाही, त्याच्या आत कुठले
100च्या आत कुठली संख्या 98 आणि पहिली संख्या 2. यांचा सरासरी किती 2 अधिक 98/2 म्हणजे 50. 100च्या आत 2 अधिक 100 किती 51. हे व्यवस्थित बघा याच्यावर सगळे खेळ खेळतात आणि त्याने जर समजा पर्यंत म्हटलं आणि हे उत्तर दिलं मग त्याला तुम्ही काय उत्तर म्हणून हे काय सांगू शकतो. तर हे एक लक्षात ठेवा. पहिल्या 5 मूळ संख्यांची सरासरी पहिल्या 5 संख्यांची सरासरी पहिल्या 5 मूळ संख्या. आता मूळ संख्यांमध्ये काय पहिली संख्या ठीक आहे म्हणजे पहिली मूळ संख्या 2 आहे. आता या मूळ संख्या आपल्याला बघा मला गणित जर चांगल्या पद्धतीने यायचं असेल हे किमान 7 वेळा म्हणजे शिकल्यानंतर तुम्ही घरी जाणार घरी गेल्यानंतर आणि काही गोष्टी सगळ्यात गोष्टी 50 आणि मग दुसऱ्या दिवशी इथे क्लासमध्ये दुसऱ्या दिवशी तिसरा टॉपिक म्हणजे शिकण्याच्या प्रोसेस मध्ये जेव्हा क्लास सुरू असतो तेव्हा तुमच्या 3 ते 4 आणि शिकणं परत एकदा जेव्हा तुमचे तेव्हा तुमचे म्हणजे 5 वेळा होत आणि ते झाल्यानंतर परत 2 वेळा तुम्हाला त्याच्यामध्ये आणि संध्याकाळी मी आता 50 वेळा वाचलेला पहिला 5 मूळ पहिला 5 मूळ असं तर त्याला रिव्हिजन नाही म्हणत त्याला लक्षात आणि ते 50 वेळा करा की 1000 वेळा करा ते पार होऊन जातं तुमचं पण ते काही लिमिट पर्यंत अंडरस्टँडिंग पाठ पाठ म्हणजे काय हे बसलेलं असतं ना पूजा म्हणा मम आत्मन पाठ झालं तुमचं मम झालं आत्मन झालं काय अर्थ आहे सांग अंडरस्टँडिंग म्हणजे अर्थ कळला समजलं आणि अर्थ एकदा कळला म्हणजे मी काय करतोय हे त्याला कळतो ज्यांच्या त्यांना माहितीच नाही की आपल्या सोबत काय झालं असं काय माहिती तुमच्यापैकी कोणाचं झालंय विचारू काय झालंय तुमचं मी 3-4 घंटे तरी केलं ते जे बाबा सांगत होते काहीतरी त्याचा अर्थ काय घडला तुम्हाला तो सांग तुम्ही शपथ घेतली म्हणजे कोणती घेतली ते सांगा मला 7 गाठी बांधल्या की नाही तिथे मलाही माहिती नाही ते काय आहे विचारू नका
पण माहितीये का आपल्याला आपण जे करतो ते काय माहितीये का नाही. आणि आपल्याला परवडणार नाही जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेत येणार आणि आपल्याला माहिती नसेल की जर तुम्हाला माहिती नसेल समज रिव्हिजनच येते. रिव्हिजन म्हणजे म्हणजे परत, रिव्हिजन म्हणजे बघणं, परत परत बघणं. त्याला मराठीत एकदम चांगला शब्द आहे की आपल्याला येते की नाही वारंवार बघणं, याला रिव्हिजन परत बघणं. आणि एक अजून चांगला शब्द सिंहावलोकन करणं. शब्द ऐकला का? सिंहावलोकन. सिंहावलोकन म्हणजे काय? सिंह जेव्हा पुढे जात असतो तो घाबरत कोणाला नाही. तो घाबरतो का? सगळ्यात बेफिकीर प्राणी जो असतो तो सिंह असतो पुऱ्या जंगलामधला. त्याला जीवच घाबरत नाही कोणाला. हा तो अलर्ट असतो, तो पडून जाऊ शकतो पण तो घाबरत नाही. पळणारे सगळे लोक घाबरतात असं नसतं. आपले मावळे पडून जायचे का तर घाबरायचे का? समोरून 50,000 येतात आपले 500, फटाफट कापायचे आणि पडून जायचे. त्याला नीती म्हणतात. पडदाय म्हणजे काय? ठीक आहे आता हे कसे गोंधळात पडतील, परत त्याला मारून घेऊ. आणि ते अलर्ट झाले की पडू का? कारण त्याची शक्ती असते ना. सिंह तसं करतो. पण सिंहावलोकन काय करतो? तो जेव्हा चालतो ना तो, तेव्हा तो एकदा मागे वळून बघतो. का? घाबरतो म्हणून का? कोणी जर शत्रू असला तर, शत्रुता आहे ना, त्याचे शत्रू आहे ना, शत्रू असला मग तो त्याच्याकडे जातो, त्याला पूर्ण नेस्तनाबूत करतो. मग एक तर तो त्याला पूर्ण एरियाच्या बाहेर हाकलून देतो किंवा एक तर त्याचा फडशा पाडतो. शत्रूंचा मांस तो खात बसत नाही. समजला? त्या हायनास वगैरे पाहिले का तुम्ही? तरस वगैरे त्यांना मारतो, तो मारून फेकून देतो. दुसरे जर ते वाघ असले काही दुसरे, त्यांना मारून फेकून देतो. लक्षात येतं का? सिंहावलोकन कॉम्पिटिशन करणी आहे, जिंकायचं आहे तर सिंहाचं अवलोकन करावं लागेल तुम्हाला. मग ते करणं म्हणजे काय? वारंवार बघणं. तुम्ही सर एकदा तर वाचणं करा, असं करा, कारण तुमची अशी चांगली कामं येणार आहे. तुम्ही त्यांचं कॉम्पिटिशन कमी करताय बिचारांचं, त्याच्यामुळे अभ्यास नको करा. समजलं का? ज्यांना असं वाटते की नाही याच्यावर अजून काही शॉर्टकट उपाय आहे का? शॉर्टकट उपाय नाही मित्रांनो. शॉर्टकट उपाय असतात तर ही स्पर्धा परीक्षा नसते. लक्ष आलं? ज्या खेळांमध्ये शॉर्टकट उपाय असतात त्या खेळांना मान्यता नसते कुठे, एवढं लक्षात ठेवा. समजलं? हा जो खेळ चालू आहे आपला, हा बघा आता इथे मागच्या मूळ संख्या एक होती का? मूळ संख्या एक नाहीये. मी काय सांगितलं होतं? शून्यता नाहीच. एक ही संयुक्त नाही मोडणे असं सांगितलं होतं की, आणि किती वेळा सांगितलं होतं? दुसरी गोष्ट, पहिली संख्या कुठली आहे? 2 आहे आणि एकमेव समसंख्या आहे. याच्यानंतर समसंख्या कुठल्या? नाही, हे रात्री तुम्ही विसरले वारंवार. मग आणि एक मार्क जर निगेटिव्ह मार्क एक पॉईंट म्हणजे निगेटिव्ह तो एक मार्क हात गेला, नुकसान किती? नाही कारण ते तुम्हाला येत नाही, त्याला येणार कोणाला येणार. पण जर तुम्ही सोडलेला तर मात्र मग तुम्ही गेले. 5 अधिक 4 म्हणजे किती? याच्यामध्ये जर मी विचार करत बसले आणि 15 सेकंद उत्तर देत आहे तर बरोबर तुम्ही हरलेले. लक्षात? 5 आणि 4 गणित संपण्याच्या पहिले उत्तर आलं पाहिजे तुमचं. पुढे कारण उत्तर बरोबर येणं महत्त्वाचं, वेळेत येणं महत्त्वाचं. त्याच्यामुळे दोन पहिली संख्या तीन, मग 5 किती पाहिजे आपल्याला? 5 हे 7 झाले, हे 11. आता पुढे किती आहे? पण ते लिहित बसायचं किती झाले? आता यांच्यात सारखा गॅप आहे, गॅप आहे इथे 2 हे वेगवेगळं आहे ना. इथे काय करावं लागेल? त्यांची बेरीज करा. 2 आणि 3, 5 आणि 5,
10 आणि 7 17 18 28 छेद किती संख्या होती 5. किती येईल 5 5 25 5 30 म्हणजे 5 पॉईंट पॉईंट किंवा 5.3 पूर्णांक 70 गुगल या आता तो म्हणे की 11 ते 30 दरम्यानच्या 11 ते 30 दरम्यानच्या मूळ संख्यांच्या सरासरी 11 पासून 11 13 17 19 जे असतील मूळ संख्या आणि त्यांची बेरीज करायची त्याला काही म्हणून ते मला माहिती जे तो काय चेक करतोय आणि जे तुम्हाला हे पहिलं वाक्य दुसरं वाक्य तिसरं चौथं पहिलं दुसरं बरोबर आहे किंवा पहिलं दुसरं तिसरं बरोबर आहे म्हणजे कन्फ्युज करतात तुम्हाला तसं गणितामध्ये काय 2-3 नॉलेज एक साथ चेक करायचं अशी आता ट्रेंड वाढली अभ्यास करणारे जेवढा अभ्यास करत जातील तेवढ्या क्वेश्चनची लेवल आपोआप हाय होते म्हणून आणि ते हाय होणं म्हणजे की हाय लेवल हाय जे आहे किती हाय तरी पहिली आणि तो किती आहे पहिल्या 5 सेकंडची सरासरी एवढी काय ABCD या अनुक्रमे येणाऱ्या संख्यांची सरासरी ABCD या अनुक्रमे येणाऱ्या संख्यांची सरासरी किती ऑप्शन लिहितो मी पहिला ऑप्शन दुसरे ऑप्शन अनुक्रमे म्हणजे काय रेखानंतर एक संख्या आहेत त्या त्यांची सरासरी किती असेल तर एक तर अशी असेल की सगळ्यांची बेरीज सर्वांची बेरीज असेल सर्वच्या सर्व आणि किती आहे त्या 1 2 3 4 5 एक तर हे त्यांची सरासरी असेल त्या ऑप्शन इथे गेले 2 नंबर इथे तुम्ही काय म्हणता पण की 4 5 काय ते 3000 पण गेला
बनवले बॉडी बनवले ते नाही एखादा विचार आणि मग ऍक्शन अनुक्रमेचा अर्थ आहे म्हणजे इथे पहिली संख्या शेवटची संख्या हे दोन हे सामान्य मोठा हे बघूनच सोडून देतील की नाही हे बी सोडून एक्स वाय अक्षर वगैरे आता जे थोडं साहित्यिक ते काय याचा नेमका अर्थ काय सर हे अधिकारी म्हणजे दोन काय नेमका पुढे जाऊ तुम्हाला किती विचारले 5 आणि 2 मी विचारलं मला 5 आणि 2 7 का विचारलं का असं म्हटलं काही जण मला पोरांना शिकवलंय मी भाषणे दिली लगेच कळलं की इथे कोण असा पडतो कविता म्हणजे किती या वृक्ष कविता समजला ना एकाला विचारलं तू काय कारण तो लिहित एवढं लिहायला इतका पेन कस का चालवतोय मी बघायला गेलं आम्ही ते जर तुला गणित आले का गणित लुटलं होतं त्या गणित एकदा पुऱ्या आयुष्यभर पुऱ्या वापरांची प्रॉपर्टी गेली वित्त मग ते त्या पुढे क्रमांक म्हणजे अनुक्रम 4 अनुक्रमे येणाऱ्या समसंख्यांची सरासरी 27 आहे 4 अनुक्रमे येणाऱ्या 27 तर सर्वात मोठी संख्या थोडासा विचार करायचा अनुक्रमे येणाऱ्या म्हणजे काय कुठून तरी झालेली आणि तिथे जर पहिल्या 4 अनुक्रमे येणाऱ्या पहिल्याचा अर्थ काय होतो पहिल्यापासून सुरू होणार पहिल्यापासून कोण सुरू होतं 2 4 2 पासून सुरू होईल ना समसंख्या पहिल्या 10 जर विचार पहिल्या 10 विषम संख्या पहिली संख्या कुठली ते 1 असते पहिलं जर विचारलं ना
जर म्हटलं 4च्या पहिल्या 5 पटांची, तर सुरुवात कुठून होईल? 4 पासून. पहिली पट म्हणजे 4 एकच 4, समजलं? जर त्यांनी म्हटलं की 4च्या शेवटचे 5 पट, तर शेवटचे 5 पट सांगता येतील का आपल्याला? तर किती संख्या आहे, कितवी पट ते सांगते, पण पहिले सांगता येतील आपल्याला. तर पहिल्या या शब्दामुळे काय होतं? पहिल्यापासून. पण इथे काय? अनुक्रमे येणार, जे एका नंतर एक येतील. ते समजा 122 पासून सुरुवात झाली, पुढची 124 येईल, मग 126 येईल, असं होईल. पण कुठून सुरुवात झाली त्याच्यावर काय करायचं? थोडासा विचार करा. मी किती मला सांगल्या गोष्टी त्या तेच शॉर्टकट आहे. ते काय आहे ते सांगतो. पहिली संख्या म्हणजे तुम्हाला कुठली समसंख्या? 4 संख्या आहेत, 4 समसंख्या आहेत. पहिली संख्या माहिती आपल्याला नाही, आणि जे माहिती नसतं त्याला आपण एक्स मानतो. काय मानतो? बी एक्स माना. तुमचा नावाचा कुठलाही म्हणून ते लिहितात. पहिली संख्या इतकं मोठं लिहिण्यापेक्षा आता दुसरी संख्या असेल, ती कशी असेल? एक्स प्लस 2, 2 न वाढलेली असेल. एक्स मध्ये 2 वाढलेली असेल. आता आपल्या 12 असेल म्हणजे 10 अधिक 2, आणि त्याच्या पुढची किती असेल? परत म्हणजे याच्या पुढची संख्या, तिसरी संख्या किती असेल? परत 2 ने वाढलेली असेल. असं तर लिहिता येईल आपल्याला. चौथी संख्या किती असेल? एक्स प्लस 7. लक्षात? आता यामध्ये आता काही जण काय करतील की ह्या 4 संख्या मिळाल्या, किती का पद्धत डिटेल मध्ये काय करतील? मग एक्स प्लस 2 हे यांची बेरीज करतील. हे काय करतील? किती संख्या या 4 किती दिलेलं आहे? सरासरी किती दिलेली? 27. बरं, हे पहा, आणि त्या संख्या किती? 4 गेलं 27 गेले, किती आले? 27 गेले 4. यांची बेरीज किती दिली? पहिली संख्या एक्स, एक्स 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 4 वेळा एक्स म्हणजे 4x. 2 आणि 4 6, 6 आणि 6 12. झालं? अक्षरांमध्ये 12 इकडे म्हणजे किती? 4x बरोबर 4 इथे बाकीला आला, 96/4 म्हणजे x. 4 2 8 4 4 16 म्हणजे x बरोबर किती आला? 24. आणि x काय मानलं होतं? x काय मानलं होतं? पहिली संख्या किती आली? 24. दुसरी किती येईल? 26. तिसरी येईल 28 आणि येईल 32. मोठी संख्या किती आहे? 32. काही जण असं अनुक्रमे संख्या आहे की नाही? आता काही जण काय करतील, हे अनुक्रमे संख्या आहे. अनुक्रमे संख्या आहे म्हणजे पहिली संख्या म्हणजे बेरीज कोणाची करतील? ते पहिली संख्या शेवटची कोणी इथे? एक्स अधिक 7, 2, आणि ऍव्हरेज किती दिलं? 27. कारण हा फॉर्म्युला कोणाचा? ऍव्हरेजचा आहे. तो दिलेला आहे आपल्याला. 27 कुठून आला? इथे दिलेला आहे. हा 27 गुणे काय होईल? 54. हे जातील म्हणजे किती होतील? 48. आणि हा 2x म्हणजे इथे 2 म्हणजे तेच येईल. समजलं? आता हे पारंपरिक ही पद्धत परीक्षेमध्ये हे अपेक्षित आणि त्याच्यापेक्षा जास्त काय अपेक्षित आहे? चार संख्या. आता 4 संख्या म्हणजे कोणती मधली संख्या? मधली संख्या 2 करा. 4 संख्या 2 आणि मध्ये मध्ये बसा या 2 आणि म्हणजे 4
2 आणि मध्ये पुढे इथे असेल आणि इथे कोण आहे आपले 27 म्हणजे तो मध्ये असा पलीकडे 30 हे जर तिच्यासारखं पाच अनुक्रमे चोपन्न आहे तर 54 आहे. पाच अनुक्रमे येणार लहान संख्या काढायची. आता एक पद्धत म्हणजे आपली तीन पहिली संख्या एक माना, दुसरी एक अधिक 2 वगैरे ती माना. आता पाच संख्या आहे मग एक अधिक पहिली एक मानली म्हणजे 4 उरले म्हणजे 2 4 गुणिले 2 म्हणजे 8 8 नाही असतील म्हणजे 1 अधिक 8 हे सोडवलं तरी मधली संख्या तिसरी संख्या सरासरी तिच्यामध्ये तिसरी मागचा ते एकदम असे तयार होतात ना చాలా यायचंच नाही. काही टेन्शन नको घ्या. नाही भेटली आपल्याला ते काय असतं ती स्कॉलरशिप यायचं नाही त्यांनी. इच्छा नाही ना तुमची यायचं नाही. एक जागा आठवायची तुम्ही इकडे आले याचा अर्थ एक बांधव ती जागा तुम्ही घेतली आणि तुम्ही जर इथे आले तर प्रामाणिकपणे शिकलं पाहिजे. आणि नाही सर आम्हाला आम्ही फक्त स्कॉलरशिप तुमच्याकडे तुमचं राहू द्या माणूस म्हणून तुम्ही नीट ठेवा. तर इतर काही तिथं दगडातून चांगला अरे पाच पाच पैकी मधली संख्या एव्हरेज एव्हरेज किती दिलाय तिसरी संख्या किती तिसरी संख्या ही पहिला
तिचं ऍव्हरेज विषम संख्या दिली जाते. त्या संख्यांपैकी 54 आहे. आपल्याला लहान लहान म्हणजे आधी मोठी विचारली पहिली संख्या एक्स माना, चौथी संख्या ते असं सोडत सोडत एक अधिक 8 हे 2 बरोबर किती 54. दोन इकडे पाठवा, 54 दोन्ही 108, हे 8 वजा होतील आणि एक से 2 एक्स होतील, हे 50/2 म्हणजे बरोबर 100/2. 100/2 म्हणजे 50 होते, म्हणजे एक्स बरोबर आला 50. आणि लहान संख्या लहान संख्या 15 कारण मोठी प्लस 60 म्हणजे 58. इतर असं एक बघा एक प्रश्न, अनुक्रमे येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची सरासरी 33 आली तर मोठी संख्या कोणती? अनुक्रमे नैसर्गिक संख्यांची सरासरी नैसर्गिक क्रमागत संख्या म्हणजे काय? क्रमागत सॉरी अनुक्रमे येणाऱ्या नैसर्गिक संख्या म्हणजे काय? अनुक्रमे म्हणजे कुठल्या मग आता या एकानंतर एक येणार आहे म्हणजे मधली संख्या संख्या किती आहे? 7 संख्या आहे, म्हणजे मधली संख्या 2 म्हणजे चौथी संख्या म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 किती आहे? चौथी संख्या ही आहे, म्हणजे ही संख्या किती असेल? 8 झाली, 7 आहे ना आपल्या संख्या, 7 पैकी चौथी संख्या किती असेल? एव्हरेज. मग कोण आहे ती? 33. आणि नैसर्गिक म्हणजे आता आपल्याला कोणती विचारली? मोठी. 33 34 असेल, 35 असेल, 36 असेल, इथे 32 31 आणि 30 असेल. आता त्याने किती असेल? दोन क्रमांक, सर्वात दोन क्रमांक, सर्वात मोठी 2 क्रमांक 35 म्हणजे सेकंडला ते असाही विचारलं त्याने विचारलं तुम्ही
समजलं? त्याच्यामध्ये विषम संख्या विचारतील, समसंख्या विचारतील, कुठल्याही संख्या या प्रकारामध्ये विचारू. बघा एका ठिकाणी एक महाराज होते एकदम मोठे PhD झालेले. तर गाथा गाथा माहिती आहे का? कोणाचं असतं गाथा? तुकाराम महाराजांची गाथा आहे, माहिती आहे ना? त्याच्यामध्ये ना एक ओळ सांगितली म्हणजे वीराने अभिराने केलं. असा एक प्रकारे गाथा म्हणतो वीरानेच्या अवस्था. वीराने म्हणजे विराट असतो. देवापासून दूर गेल्यावर त्याला असं विरह वाटतं. आपल्यामध्ये एक प्रकार होता पहिले. इथे इथले आपले जे लोक आहे या महाराष्ट्रात राहणारे भूमीत राहणारे यांचा जो व्यवसाय होता शिव काळामध्ये तो कुठला होता? तर पाऊस पडत असताना शेती करणे आणि त्याच्यानंतर शेतीचे कामं आटोपले की मोहिमेवर जाणे. मोहीम म्हणजे युद्धावर इकडे तिकडे जाणे. हे शिवाजी महाराजांचे. मग शिवाजी महाराजांकडे दोन प्रकारचं सैन्य होतं. एक जे होते ते बारगीर शिलेदार होते. शिलेदार म्हणजे ज्याचा स्वतःचा घोडा आहे असा. बारगीर म्हणजे ज्याचा स्वतःचा घोडा नाहीये तिला सरकारातून मिळायचा म्हणजे शिवाजी महाराज ते द्यायचे. स्वतःचा घोडा असला म्हणजे त्याला पगार जास्त असेल घोडा सांभाळायला गेले असं ते. पायदळ घोडदळ वगैरे असे प्रकार होते. आणि एक सैन्य होतं शिवाजी महाराजांचं परमनंट सैन्य. परमनंट. आताही सैन्याचे प्रकार आहे माहितीये का तुम्हाला? नसतील माहिती तर करून घ्या. एक असते आर्मी फ्रंट लाईन ऑफ फोर्स आणि दुसरी असते टेरिटोरियल आर्मी टीए म्हणतात त्याला. टीए ला जास्त वय लागतं हे माहिती तुम्हाला? आणि ते सेकंड लाईन ऑफ फोर्स असते म्हणजे दुसरी फळी. म्हणजे युद्धामध्ये आपले हे सगळे जमले मग मग याला दुसऱ्याला बोलतो. समजलं? गरज पडली तर यांची गरज काही पडत नाही मला पण कारण ते पहिल्यावरच ठोकून येतात आपले दुश्मनांना डेंजर आहे. पण असे शिवाजी महाराजांच्या काळात मग परमनंट सैन्य जे होतं ते 12 महिने नोकरीला आणि जे असे होते की जे फक्त पुढच्या 8 महिन्याला नोकरीला असत. सांगायचं वेगवेगळा विषय सुरू महत्वाचा आहे ना कोणी सांगणार नाही आणि एक मार्क भेटणार नाही या माहितीचा. ह्या माहितीचे सांगतो याचा मार्क्स मिळणार आहे का तुम्हाला? माहिती पाहिजे आपला इतिहास आपले बापदादे काय करायचे. मग आता हे घरातला माणूस जातोय आपला बाप गेला समजा कुणीतरी आपण त्या काळामध्ये ते गेले घरी कोणी आता आपण छोटे छोटे आपली आई आपल्या आईला आपल्या बापाची आठवणी. मग ते जे वीर असले गाणे घर का आओगे ते ट्रकच्या मागे पहिले ते गाणे संदेशी आते तू तिकडे म्हणतो नाही का संदेशी आते की घर का भाओगे. मग घर का भाओगे म्हणजे त्याला त्याची आई त्याचे मित्र त्याची पत्नी त्याची मुलं सगळे मिस करतात ना ज्यांच्या घरी आहे त्यांना कळतात. मला एक कळतं की माझा दादा जेव्हा गेला होता तर आम्ही काय म्हणजे दादा येतोय म्हणजे एकदम डायरेक्ट दिवाळी कारण घरी सगळे पदार्थ बनायचे ना एकदम. दादा तिकडनं घेऊन यायचा मस्त काय 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 समजलं. मग ते आता मग छोटे भाऊ सगळ्यांना असतो विरह असतो हा. विरह म्हणजे की प्रेमिकाचा आणि प्रेमीचा असतो एवढंच नाही त्याला की कौतुक करायची गरज नाही एकच. सगळ्यात जास्त विरह जो वाटतो तो आईला वाटतो एवढं लक्षात ठेवा. लेकरांचा आता तुमच्या आईला तुमची जास्त आठवण आता तुम्हाला आईची आठवण एक फोन करून देता त्यांना नाही हो सर मी आई काही बरोबर नाही मला काय माहिती नाही तुझ्यातच खोट आहे मग चालेल चुकीच्या ठिकाणी रॉंग नंबर लागला तर ठीक आहे. तर ते वीराचे गाणे म्हणे मग ते कोणत्या म्हणजे संत लोकांनी लिहून ठेवले. आपल्यासाठी शिकण्यासाठी एक ओळ आणली. आपण आपण योद्धे आहे ना आपण ठरवलंय की आता आपल्याला अभ्यास करायचा. अभ्यास अभ्यास करताना मजाक नाही येत कारण हा तुमच्या आवडीचा अभ्यास असेलच असं नाही. पण एक वाक्य लक्षात ठेवायचं तुकाराम महाराज म्हणतात की नियम आता न नियम मागाय.
आची नेमा आता ना फिरे माघारी. नियम म्हणजे तो माहिती आहे नियम, तो नियम घ्या. आची नेमा आता ना फिरे माघारी म्हणजे आता आमचा निश्चय झालेला आहे की आम्ही माघारी फिरणार नाही. आणि दुसरी गोष्ट काय, बैसले शेजारी गोविंदाच्या, म्हणजे आता आम्ही कोणाच्या शेजारी बसले? गोविंदाच्या. गोविंदाच्या म्हणजे तुमचा आराध्य जो कोणी असेल, तुम्ही ज्याला रॉयल मानता, ज्याला रॉयल मानता जीवनामध्ये, आणि ज्याच्या जीवनात कोणीच रॉयल नसेल त्याला जागून काही फायदा नाही, अशी बी लोकसंख्या वाढली. तर तुमचा जो रॉयल असेल त्याचा फोटो समोर ठेवा, ज्याला बघणार रोज, ज्याला बघणार जेव्हा स्त्रिया गर्भवती असतात तेव्हा समोर ज्याला रोज बघतात तसं बाळ येतं. जसे डोळे असतात तसे मुलं निर्माण होतात. तसं तुम्ही ज्याला बघतात तसे तुम्ही त्यांच्यासारखी बॉडी तुमची होत जाते, त्यांच्यासारखं तोंड तुमचं होत जातं, म्हणजे आपोआप होत होती. तुम्ही त्याला बघत राहा, बघत राहा, बघत राहा. आणि म्हणजे बघत राहा म्हणजे काहीच करू नका असं नाही, तुमच्या रॉयल सारखं करा. आता त्याच्या शेजारी बसा, त्याला बघा, मला याच्यासारखं वाटतं, मला याच्यासारखं वाटतं, मला याच्यासारखं वाटतं, बस. आणि मग काय, आता माघार नाही. मग हे चालत असताना तुम्हाला असं वाटेल की यार मी इतकं थकलाय, असं झालंय, मग ते झालंय, पाय दुखतोय, मला किती सर्दी आलेली आहे, हे झालंय, ते झालंय. एकदम नाजूक 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 जे लोक असतात ते पुढे कधीच जाणार नाही, आणि ते जाऊच शकत नाही. कारण त्यांच्यामध्येच नाजूकपणा असतो, त्यांच्या ध्येयामध्येच नाजूकपणा असतो. त्यांना याच्यावर पण विश्वास नाही की ते कोणाच्या शेजारी बसले, ते कोणाचे पठ्ठे. तुम्ही कोणाचे आहेत हे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही काय करायचं हे तुम्हाला कळणार, समजलं. आणि आपल्यासाठी एक महत्वाची एकदम चांगली गोष्ट घडलेली, स्पर्धा परीक्षेतही तुम्हाला तिथे विचारलं जाऊ शकतं. पहिल्यांदा वर्ल्ड कप झाला आपला घेडे, कोणाचा घेडे, आपला घेडे, खो खो वगैरे हे आट्यापाट्या खेळून मावळे तयार व्हायचे, माहितीये का तुम्हाला? हे हे आपल्या लोकांचा खेळ आहे, आणि तिच्याने आपलीच मराठी, बीडचं कोणीतरी असली ते कोण आहे बीडचं, कोणीच नाही का? बीडचं कोण आहे? बीड मराठवाडा, बीड, बीडची मुलगी आहे, काय नाही. हा, हा, ती कॅप्टन होती, माहितीये का? ते जिंकले आपण काल, समजलं का? महिला टीम आणि पुरुष टीम दोघं जिंकले. एक अभिमान आहे ना आपल्यासाठी. तर ह्या गोष्टी सेलिब्रेट केल्या, मला काय घेतली नाही त्याची. तुला तर मग कशातच घेतली नाही. तो दुसऱ्याच्या ह्याच्यात, म्हणजे दुसऱ्याचा म्हणजे आपल्या देशात तिरंगा आहे ना तो, आहे की नाही? फक्त तिथे आहे ना थोडी जेलेसी आली पाहिजे तुमच्या मनामध्ये. जेलेसी काय माहितीये का? अरे, काही एवढीशी, म्हणजे एवढीशी, तिचं वय एवढं आहे, माझ्यासारखंच आहे, हे देशासाठी असं काही करू शकत. मी काय केलं पाहिजे आणि मला शोधायचं, मी काय करेल ते जेव्हा येईल, की मी देशासाठी काय देऊ शकतो, मी काय समाजासाठी देऊ शकतो, हे जेव्हा तुम्हाला कळेल, तुमचा आपोआप अभ्यास वाढेल, आपोआप सगळ्या गोष्टी वाढेल. जेव्हा तुम्ही स्वतःसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुमची क्षमता, इंटेन्सिटी कमी असते. मला बाबासाठी करायचंय, आईसाठी करायचंय, समाजासाठी करायचंय, याच्यासाठी, म्हणजे दुसऱ्यांसाठी करायचं असलं ना, म्हणजे आता जर तुम्हाला म्हटलं ना की आपल्याला इथे सेवा द्यायची आहे बरं का, सेवादारी, त्याला पगार वगैरे काही मिळत नाही, पण ते मनापासून करा. शेगावले गेले का तुम्ही? शेगावले पाहून या, ते सेवादारी फुकट मागणी येतात, त्याला मंदिर देते नंतर, पण ते त्याच्यासाठी नाही. नंबर लागलेले आहेत, तुम्ही जर आता नंबर लावला तर वर्ष भरायला लागेल तुमचा नंबर. त्या इथे लागतात, ते काय कुठलं आहे ते, दक्षिण भारतात, गोविंदा गोविंदा, बालाजी, बालाजीलाही तसंच आहे, सेवा द्यायची असली 8 दिवस, 1 महिना, काय असेल ते, तर त्याला नंबर लावावे लागतात. तिथे पैसे मिळतात का? आनंद. आता महाकुंभामध्ये किती ना काही तरुण लोक झाडू मारतायत, हे करतायत, तिथे नंबर लागतायत, तिथे जागा मिळत नाहीये. पण ते समाजासाठी जेव्हा काहीतरी करायचं असलं तेव्हा बिंदास करून, आर्मी वाले डायरेक्ट लढताना मरताना नाही घाबरत, मी का नाही घाबरत, देशासाठी लढतो. आणि जो स्वतःसाठी जातो, म्हणजे स्वतःसाठी इंटेन्शन, स्वतःसाठी जगणं चांगलं आहे बरं का, असं नाही म्हणत मी स्वतःसाठी की स्वतःला एकदम राखीतच टाका, असं नाही म्हणत मी. स्वतःची काळजी घेणार तरच देशाची घेणार, पण मी कोणासाठी करतोय हे तुमचं ठरलं पाहिजे, समजलं. मी जे करणार आहे, आपल्या मावळ्यांचं एकच ध्येय होतं की मी काहीतरी करायचं, किल्ला जिंकायचा, काहीतरी युद्ध जिंकायचं, काही जिंकायचं, कोणासाठी? माझ्या राजासाठी. मग त्यांच्याकडे गेलं की मग ते सोन्याचं कडा देतात, जादुकी झपटी देतात. माहिती आहे ना, शिवाजी महाराज कडकडून मिठी मारायची, त्यांच्या हे जे म्हणून तर जगायचे नाही हे सगळे, म्हणून तर मरण्यासाठी टपायचे, लक्षात आलं का? मग तसं तुमचं काहीतरी निवडा, मग तुमचा गोविंद कोण आहे तो ओळखा मित्र, समजला. जीवनात एक गोविंद नसेल तर सांगितलं तुम्हाला. उद्याच्या दिवशी आपण या याच्यामध्ये या